RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा। RNN न्यूज मराठी। उमरखेडमध्ये हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। 9,87,000चा मुद्देमाल जप्त तर 16 जण ताब्यात। शहरातील एका राजकीय पुढाऱ्यांच्या फार्म हाऊस मध्ये रंगलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सिने स्टाईल धाड टाकत मोठी कारवाई केली। पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळ काढला, मात्र 16 जणांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईत तब्बल 9,87,040 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शहरालगतच्या शेत शिवारात राजू कवाने यांच्या फार्म हाऊस मध्ये लपून छुपून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक 17 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला। छापा टाकताच काही आरोपींनी अंधाराचा व परिस्थितीचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले, तर 16 जणांना जागीच पकडण्यात आले। या कारवाई दरम्यान आरोपींकडून 8,02,040 रुपयाची रोख रक्कम, 10 मोबाईल फोन, 65,000 रुपये, 8 मोटरसायकलीची अंदाजे किंमत 1,20,000 रुपये असा एकूण 9,87,040 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। येथील काही नागरिकांच्या मते स्थानिक पोलीस व पुसद येथील स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प सक्रिय असतानाही यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने उमरखेडमध्ये थेट धडक कारवाई केल्याने या ऑपरेशनची जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली आहे।